नमस्कार मंडळी. या खास सादरीकरणात तुमचं खूप खूप स्वागत. मी एक आयुर्वेदिक आरोग्य तज्ज्ञ म्हणून हे रोज पाहतोय की आजकालचे विद्यार्थी आणि प्रोफेशनल्स किती प्रचंड ताणतणावातून जात आहेत. सततची स्पर्धा, अभ्यासाचं दडपण, कधीकधी वाटतं ना आपली स्मरणशक्ती कमी पडतीये. पण आज आपण असं एक भन्नाट आणि वैज्ञानिक आयुर्वेदिक रहस्य उलगडणार आहोत ना, ज्यामुळे एकदा वाचलेली गोष्ट तुमच्या थेट कायमची लक्षात राहील. तर चला लगेच या रंजक प्रवासाला सुरुवात करूया. मला सांगा, आपल्या शरीराचं दुसरं हृदय किंवा सेकंड हार्ट नेमकं कुठे असतं? तुम्हाला वाटेल की अरे, स्मरणशक्ती आणि बुद्धीचा संबंध तर फक्त मेंदूशीच असतो ना. पण खरं सांगू, तुम्हाला आश्चर्य वाटेल, फोटोग्राफिक मेमरी म्हणजेच अफाट स्मरणशक्तीचं एक खूप मोठं रहस्य आपल्या मेंदूत नाही, तर चक्क आपल्या पायात लपलेलं आहे. होय, अगदी खरंय. पण हे कसं शक्य आहे हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी आपल्या मेंदूतील रसायनांचा खेळ समजून घ्यावा लागेल. इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे डोस. DOSE. आता हा कोणत्याही औषधाचा डोस नाही बरं का. हे आपल्या मेंदूतल्या 4 अत्यंत महत्त्वाच्या रसायनांचं किंवा केमिकल्सचं शॉर्ट फॉर्म आहे. D म्हणजे डोपामिन, O म्हणजे ऑक्सिटोसिन, S म्हणजे सेरोटोनिन आणि E म्हणजे एंडॉर्फिन. आज आपण ज्या आयुर्वेदिक सवयींबद्दल बोलणार आहोत ना, त्यांचा एकमेव वैज्ञानिक उद्देश हाच आहे की या 4ही रसायनांमध्ये एक परफेक्ट बॅलन्स, एक उत्तम लय निर्माण करणं. जेव्हा ही 4 रसायने एकत्र एका सुरात काम करतात ना, तेव्हा आपली मेमरी इतकी शार्प होते की तुम्ही काही विसरूच शकणार नाही. आता शरीरशास्त्राची ही आकडेवारी थोडी नीट ऐका, तुम्ही थक्क व्हाल. एका सामान्य वेळेला आपल्या मेंदूमध्ये साधारण 170 मिली एवढं रक्त असतं. पण या उलट आपल्या पायाच्या एका पोटरीत, ज्याला आपण पिंडली म्हणतो, त्यात तब्बल 250 ग्राम रक्त जमा असतं. याचा अर्थ असा की दोन्ही पोटऱ्यांमध्ये मिळून जवळपास 500 ग्राम रक्त. विचार करा, मेंदूच्या तुलनेत जवळपास तिप्पट रक्त आपल्या पायांच्या पोटऱ्यांमध्ये साठलेलं असतं. आणि म्हणूनच या पिंडलीला शरीराचं दुसरं हृदय मानलं जातं. हे एक प्रकारचं खूप मोठं रिझर्वायर आहे, जे मेंदूला ऊर्जा पुरवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. आता हे ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की आपले पूर्वज किती भारी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत होते. आपण अनेकदा गमतीनेही म्हण ऐकतो ना की तुझी अक्कल पायात आहे. पूर्वी आपल्याला वाटायचं की ही नुसतीच एक चिडवण्यासाठी बनवलेली म्हण आहे. पण आता या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की या म्हणीमागे एक अत्यंत सखोल असं शरीरशास्त्रीय सत्य दडलंय. आपल्या पूर्वजांना पक्कं माहीत होतं की मेंदूला लागणारी ही जास्तीची ऊर्जा आणि रक्तप्रवाह याच पोटऱ्यांमधून म्हणजे पिंडलीमधून वरच्या दिशेने पाठवता येतो. कमाल आहे ना. तर मग हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया. ही कृती खूप सोपी आहे, पण त्याचे रिझल्ट्स जबरदस्त आहेत. रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ओकिडवे बसा, म्हणजे अगदी इंडियन टॉयलेट स्टाईलमध्ये, किंवा मग वज्रासनात बसा आणि अशा स्थितीत बसून 1 कप मस्त गरम पाणी प्या. काय होतं माहितीये, जेव्हा आपण असं बसतो तेव्हा आपल्या पोटऱ्यांवर किंवा पिंडलीवर नैसर्गिकरित्या एक दाब पडतो. हा दाब त्या 500 ग्राम रक्ताला थेट वरच्या दिशेने म्हणजेच अगदी आपल्या मेंदूकडे ढकलतो. मंडळी, ही सकाळची साधी सवय म्हणजे एक एकदम नॅचरल आणि पॉवरफुल मेमरी बूस्टर आहे. आता आपला पुढचा महत्त्वाचा मुद्दा, शिरोधारा आणि निसर्गाचा स्पर्श. पंचकर्माद्वारे मेंदूतील रसायनांचा समतोल कसा राखायचा ते आपण पाहूया. बघा, शारीरिक दाब देऊन रक्तप्रवाह वाढवणं तर महत्त्वाचं आहेच, पण त्यासोबतच आपल्या मज्जासंस्थेला म्हणजे नर्वस सिस्टमला शांत करणंही तितकंच गरजेचं आहे. यासाठी आयुर्वेदामधील पंचकर्म चिकित्सेतील शिरोधारा ही एक अतिशय प्रभावी आणि अगदी सहज परवडणारी पद्धत आहे. यामध्ये कपाळावर एका ठराविक लयीत औषधी तेल सोडलं जातं. जर तुम्ही दर 15 दिवसांनी एकदा ही प्रक्रिया केली ना, तर ती थेट मेंदूमधील डोपामिन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि एंडॉर्फिन्स या DOSE रसायनांना एका उत्तम लयीत आणते. आणि यासोबतच अजून एक अगदी सोपी सवय सांगतो, अणवाणी पायांनी हिरव्या गवतावर चालणे. निसर्गाच्या या साध्या स्पर्शामुळे तुमचा मेंदू अधिक तल्लख होतो आणि एकाग्रता प्रचंड वाढते. आता येऊया पुढच्या आणि अत्यंत रंजक मुद्द्यावर, 32 वेळा चावण्याचे विज्ञान म्हणजेच योग्य पद्धतीने अन्नग्रहण. तुम्हाला सांगतो, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फक्त व्यायाम आणि पंचकर्म करून चालणार नाही, तर आपली अन्न खाण्याची पद्धत देखील मेंदूच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करते. इथे अन्नाचा घास घेण्याची एक अतिशय सूक्ष्म पण अचूक पद्धत आयुर्वेदात सांगितली आहे. अन्नाचा घास अगदी 1 बाय 1 सेंटीमीटर असावा, म्हणजेच साधारण आपल्या अंगठ्याच्या नखा एवढा. आपण अनेकदा घाईघाईत खूप मोठा घास घेतो, तसं अजिबात न करता घास छोटा घ्या.
दुसरी पायरी म्हणजे तो घास किमान 32 वेळा चावून खा. आणि हो, तिसरी पायरी, पाणी किंवा हर्बल चहा पिताना तो एका दमात घटाघट न पिता अगदी एक एक घोट सावकाश प्या. आता तुम्ही विचार कराल, अहो, अन्नाचं आणि स्मरणशक्तीचं काय कनेक्शन आहे? तर यामागे एक अतिशय सॉलिड असं वैज्ञानिक कारण आहे. जेव्हा आपण अन्नाचा छोटा घास घेऊन तो 32 वेळा एका विशिष्ट लयीत चावतो ना, तेव्हा आपल्या जबड्याच्या त्या हालचालींमुळे मेंदूमधील ती सर्व डोस रसायने एका अद्भुत सामंजस्यात आणि लयीत येतात. ही जबड्याची लेबद्ध हालचाल थेट मेंदूच्या नसांना चालना देते. यामुळे तुमची स्मरणशक्ती इतकी तीक्ष्ण होते की एकदा वाचलेलं किंवा ऐकलेलं तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतं. खरंच सांगतो, हे एक वरदान आहे. तर आज आपण शिकलेल्या या प्राचीन आणि विज्ञान आधारित सवयींचा थोडक्यात सारांश पाहूया. रोज सकाळी उकडवे बसून पोटऱ्या म्हणजेच पिंडली दाबणे, दर 15 दिवसांनी एकदा शिरोधारा करणे, गवतावर अणवाणी चालणे आणि अन्न खाताना अंगठ्याच्या नखा एवढा घास घेऊन तो बरोबर 32 वेळा चावून खाणे. विद्यार्थी मित्रांनो आणि प्रोफेशनल्स, या सवयी विशेषतः UPSC, इंजिनिअरिंग किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी खरंच खूप फायदेशीर आहेत. हे नियम पाळलेत तर माहिती तुमच्या मेंदूत अगदी कायमची कोरली जाईल. आजकाल आपलं लक्ष अभ्यासातून किंवा कामातून सतत विचलित होतंय, आपण सगळेच जाणतो. म्हणूनच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हालाही असं वाटतं का की हल्ली सोशल मीडियामुळे आपली एकाग्रता कमी झाली आहे? हो किंवा नाही कमेंट करा. आणि जाता जाता आणखी एका गोष्टीचं उत्तर नक्की द्या. तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात? उदाहरणार्थ MPSC, UPSC, इंजिनिअरिंग. कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुमच्यासाठी खास अभ्यासाच्या टिप्स घेऊन येऊ. या आयुर्वेदिक सवयींचा आजपासूनच अवलंब करा आणि स्वतःमधील तो सकारात्मक बदल नक्की अनुभवा. वेळ काढून हे सादरीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. निरोगी रहा आणि यशस्वी व्हा. त्यांच्या टेक्निकचे स्टेप बाय स्टेप फोटो किंवा नोट्स कोणाला हव्या आहेत? कमेंटमध्ये नोट्स लिहा. मी तुम्हाला ती लिंक शेअर करेन. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.